पीएम मोदी इंडोनेशियानंतर ऑस्ट्रेलियामध्ये गेले आणि युरेनियम, डिफेन्स, एआय आणि लिथियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचा आतापर्यंत सर्वात मोठी स्ट्रॅटेजी डील झाली आहे. ऑस्ट्रेलिया आता भारताला शांततापूर्ण आणि नागरी अणुऊर्जा वापरासाठी युरेनियमचा पुरवठा करणार आहे. यामुळे भारताच्या अणुऊर्जा मोहिमेला मोठी चालना मिळणार आहे. 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे लक्ष्य अधिक वेगाने गाठण्यास मदत होणार आहे. याशिवाय एलएनजी, क्लीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, रिन्युएबल एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांमध्येही मोठी भागीदारी करत आहेत, ज्यामुळे भविष्यातील एनर्जी सिक्युरिटी आणखी मजबूत होणार आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया भारताच्या स्पेस मिशन प्रोग्राम गगनयान मोहिमेलाही सहकार्य वाढवणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलिया आपल्या कोकोस बेटांवर स्पेस ट्रॅकिंग टर्मिनल उभारणार आहे. ही फक्त सुरुवात आहे. दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रातही मोठा करार केला आहे. आता भारतीय आणि ऑस्ट्रेलियन नौदल संयुक्त लष्करी सराव, नौदल सहकार्य, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि संरक्षण तंत्रज्ञानातही मोठी भागीदारी करणार आहेत. याचबरोबर सेमीकंडक्टर, सायबर सुरक्षा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रिटिकल मिनरल्समध्येही दोन्ही देशांनी हातमिळवणी केली आहे. इलेक्ट्रिक वाहनं, बॅटरी, संरक्षण, हायटेक उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या लिथियम, कोबाल्ट आणि रेअर अर्थ मिनरल्सच्या पुरवठ्यात सहकार्य वाढवणार आहे. व्यापारातही भारत मोठी झेप घेणार आहे. सीईसीए करारामुळे भारत ऑस्ट्रेलिया व्यापाराला अब्जावधी डॉलरची नवी चालना मिळणार आहे. याचा सर्वात मोठा संदेश म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलियाची ही भागीदारी भविष्यात एशिया पॅसिफिकचे इक्वेशन बदलू शकते. अशा इम्पॉर्टंट अपडेटसाठी मला फॉलो नक्की करा. जय हिंद.